नमस्कार, सोनाली रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण पेरूपासून झटपट होणारी मस्त अशी चटपटीत रेसिपी बनवणार आहोत। आज आपण चटपटीत पेरू चाट रेसिपी बघणार आहोत। रेसिपी खूप खास आहेत, तुम्ही बघू शकता किती खास झालेली आहेत। आणि अशा प्रकारे तुम्हाला चटपटीत रेसिपी बनवायची असेल तर आजचा व्हिडिओ जराही स्किप न करता बघा। तर त्यासाठी इथे मी एक पेरू घेतला आहे। इथे मी हा पेरू छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तर इथे आपल्याला पेरू कट करून घ्यायचं आहे। तर आधी हे दोन्ही साइडचं कट करायचं आहे आणि मग असं बारीक कट करून घेऊया। तुम्ही बघू शकता हलकसं गुलाबी रंगाचा हा पेरू आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बारीक किंवा मोठ्या साईजमध्ये कट करून घेऊ शकता। तर इथे मी पेरू कट करून घेतलेले आहेत। इथे मी एका बाउलमध्ये बारीक कट केलेल्या पेरूचे काप घातलेले आहेत। आता यामध्ये पाव चमचा लाल तिखट घालूया। चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे। चवीप्रमाणे मीठ घालूया। इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे। चवीप्रमाणे चाट मसाला घालूया। छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। अगदी कमी वेळात झटपट बनवून तयार होतं। झटपटीत पेरू चाट बनवून तयार आहेत। आता आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात। हा पेरू चाट खूपच मस्त चटपटीत लागतो। तर हे चटपटीत पेरू चाट नक्की ट्राय करून बघा। त्याचप्रमाणे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्सद्वारे नक्की कळवा। त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। अशा सोप्या आणि मस्त रेसिपीच्या अपडेटसाठी सोनाली रेसिपी मराठीला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद। तर भेटूया अशाच मस्त रेसिपीसोबत।